प्रतिवर्षी या ठिकाणी या दिवशी या दर्शनाला येत असतो। मठामध्ये मोठा उत्सव या ठिकाणी माहुलगावचे सर्व रहिवासी आणि आजूबाजूच्या गावातील सर्व परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी नित्यानंद महाराजांच्या या मंदिरामध्ये दर्शन घेत असतात। मी देखील या येत होतो। दुपारचा फार मोठा भंडारा असतो, भंडाऱ्यामुळे मला यायला मिळालं नाही, म्हणून मी संध्याकाळी आज दर्शनाला आलो। पालखी आतमध्ये गावामध्ये फिरते आणि पालखीचे देखील मी दर्शन घेणार आहे। आता इथे या ठिकाणी संबंधित दर्शन घेतलेलं आहे आणि एक आनंद, उत्साह आणि धार्मिक वातावरण या निमित्ताने आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतं। मोठ्या संख्येमध्ये लोकांची मोजणी आहेत आणि इथं बाजूला मंदिराचा जे हॉल आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही, त्यासाठी काय प्रयत्न करणार? खरं तर हा मठ जो आहे फार वर्ष जुना आहे। मंदिर तर आहेच, तर बाजूला मोठ्या मठाचं काम सुरू आहे, त्या ठिकाणीच महाप्रसाद होत असतो आणि अजून काम त्याचं शिल्लक आहे आणि ते काम लवकरच आमच्याकडून होईल असा विश्वास देखील मला या ठिकाणी या मंदिरामध्ये करावासा वाटतो। ओम नमो भगवते नित्यानंदाय। आज आम्ही माहुल गावात इथे पालखी सोडायला आलो आहे। आज नित्यानंद महाराज स्वामींचं दर्शन घ्यायला आलो इथे। आमचे विभाग प्रमुख अविनाशजी राणे यांच्या ते हर वर्षी येतात, पण आज आम्हाला खरोखर आज आमचं भाग्य आहे की आम्हाला आज ते इकडे घेऊन आले आणि या पालखीचं दर्शन सोहळा आम्हाला डोळ्यांनी पाहता आला आणि खरोखर मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते की सर्वांना सुख, शांती, समाधान, यश, प्रगती, धनसंपत्ती, आरोग्य लाभू दे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतोय। माझ्यासोबत राजू दंडारे, हेमंत झाला, सुरेश मरेकर शाखा आणि त्यांचे सहकारी अविनाश राणेंजींच्या सोबत आम्ही इथं आलो आहे आणि आज खरोखर आज आमचं भाग्य थोर की आम्ही त्यांच्यासोबत आलो नाही, महाराजांचं स्वामींचं दर्शन आज घेतले। माननीय विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब यांचं मी येथे मठामध्ये जे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत स्वामी नित्यानंद महाराजांचे, सर्वप्रथम मी त्यांचं इथे स्वागत करतो आणि नित्यानंद स्वामी महाराजांची त्यांच्यावरती कृपाशीर्वाद राहावेत आणि त्यांची जी राजकीय सामाजिक अशी वाटचाल आहे त्याच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना। नित्यानंद स्वामींची 78वी पादुका महोत्सव आहे 30 नोव्हेंबरला जो आपण साजरा करतो। दरवर्षीप्रमाणे आपले अविनाश राणे साहेब विभाग प्रमुख आहेत जे ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी दर्शनाला येतात। दरवर्षी आपल्या भंडाऱ्याला पाण्यासाठी ते मदत करतात आणि यावर्षी आले त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतोय। आणि हा नित्यानंद स्वामीचा पालखी महोत्सव आहे तो सर्व आपल्या गावातील गावकरी सर्व मिळून साजरी करतात एकत्र येऊन। 23 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत रामनामाचा सप्ताह असतो आणि 30 तारखेला पादुका महोत्सव साजरा केला जातो। तेव्हापासनं अविनाश राणे साहेब विभाग प्रमुख झाले तेव्हापासनं या सोहळ्याला आवर्जून हजेरी देतात आणि त्यासाठी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।